गेल्या 23 जुलैपासून ते 30 जुलैपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे. त्यानंतर 3 तारखेपासून मुंबई इथे आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत. या आंदोलनादरम्यान आम्हाला गेल्या 8 महिन्यापासून जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आमच्या महाराष्ट्रातील 1100 कर्मचारी आहे. वर्धा जिल्हा परिषदला 14 कर्मचारी आहेत आणि या कर्मचाऱ्यांचं गेल्या 8 महिन्यापासून मानधन झालेलं नाही, त्यांचा पगार झालेला नाही. आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून शासनाच्या जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियानाचे कामं करत आहोत. जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर कर्मचारी आहे, या सर्वांचं पगार नियमित होत नाही. मागील पण 4 महिन्याचा पगार दिवाळीमध्ये केला, त्यानंतर पगार झालेला नाही आणि जानेवारी डिसेंबरपासून पगार झालेला नसल्याने आज आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन इथे पुकारलेलं आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे आमच्या कुटुंबावर उपासमाराची वेळ आलेली आहे आणि आमच्या मुलांचे फी भरायची आहेत. शाळेमध्ये मुलांना घेत नाही आहेत. जुन्या फी भरणे बाकी आहेत. त्यानंतर वैद्यकीय खर्च आणि आमच्या जगण्याच्या वैद्यकीय खर्च आणि जगण्याच्या बाबतीत खूप परिणाम झाला आहे. घरी अन्नधान्य, राशन आणणे, बाकीच्या गोष्टी आहे, पेट्रोल आहे, मोबाईल आहे आणि इतकं असून देखील आम्ही 8 महिने झाले काम करत होतो. शासनाच्या योजनेचं नियमित काम करत आहे. महाराष्ट्राचं काम देशामध्ये आजच्या स्थितीला 1 नंबरवर आहे. तरी पण शासनाच्या या उदासीन धोरणामुळे आमच्या कर्मचाऱ्यावर खूप मोठा अन्याय होत आहे. काही लोकांची वैद्यकीय खर्चासाठी पण पैसे राहिले नाही, त्यांच्या आईवडिलांच्या खर्चासाठी पैसे. काही लोकांचे घरभाडे थकले आहे, EMI झाले थकले आहे 8-8 महिने. काही लोकांना आता आमच्या घरीसुद्धा आमचे घरभाडे थकून आम्हाला घरमालक बाहेर काढत आहे. अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे आणि या शासनाने असे उदासीन धोरणामुळे आमच्यावर ही आज कंडिशन आली आहे. शासनाकडे इतका मोठा पैसा असून कंत्राटदाराला पैसे देण्यासाठी, काम करायसाठी पैसे आहे, परंतु पगार करायला आम्हाला पैसे राज्यस्तरावरून अजून पण प्राप्त झालेले नाही. राज्यस्तरावर या मंत्रिमंडळात मंजूर होऊन देखील आम्हाला जिल्हा स्तरावर ते पैसे प्राप्त झालेले नाहीत. तर शासनाने त्वरित आमच्या मागण्याचा विचार करून आम्हाला आमचा पगार करण्यात यावा. तसेच 15 वर्षापासून ते 22 वर्ष झाले काही लोकांच्या सेवेला कंत्राटीच आहेत आणि काही लोकांना तर आता रिटायरमेंटच्या स्टेजवर आलेले आहेत. 54-55 वर्ष वय आले आहे आणि तरी देखील यांना नियमित केलेलं नाही शासनाने. बाकी डिपार्टमेंटमध्ये लोकांना नियमित करत आहे, परंतु स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं अद्याप लोकांना न्याय मिळालेला नाही. शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करून त्वरित तोडगा काढावा ही नम्र विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.